बघा, आपला जो न्यू टॉपिक आहे तो म्हणजे मॅट्रिसेस. आपले याच्यावरती शॉर्टकट ट्रिकचे सेशन झालेले, लेक्चर झालेले, पण आता एक थोडा ओव्हरलुक करायचा आहे सीईटीच्या हिशोबाने, पीसीबीच्या हिशोबाने. ओके, पीसीएमच्या हिशोबाने. पीसीएमच्या हिशोबाने आपल्याला मॅट्रिसेस बघून यायचं आहे आणि अंडरस्टँड करून घ्यायचं आहे. कोणते क्वेश्चन येतात कॉमनली ते पण आपल्याला इथं बघायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कॉमनली मॅट्रिसेस मध्ये मल्टिप्लिकेशन महत्वाचं आहे. सेकंड, ऍडिशन और सबट्रॅक्शन, आणि इनव्हर्स. हे महत्वाचं आहे. बघा, एक लक्षात घ्या, या तीन गोष्ट महत्वाच्या, तीन गोष्ट आल्या सगळे येणार. या तीनच गोष्ट महत्वाच्या, बाकी सगळं राहू दे. हे तीन आलं सगळं काढता येईल, कारण तिकडे इनव्हर्स विचारला जाईल आणि इनव्हर्स विचारला गेल्यानंतर तुम्हाला त्याची व्हॅल्यू, एक ए व्हॅल्यू दिली जाईल, एक ए मॅट्रिसेस देऊन देईल तुम्हाला, आणि एक असं मोठं फंक्शन देऊन देईल आणि त्याचा इनव्हर्स काढा. म्हणजे एक असं मॅट्रिसेस देऊन देईल, ते अवघड आहे, त्याला सॉल्व्ह करावं लागेल, मग त्याचे इनव्हर्स काढावं लागेल. तर इनव्हर्स खूप महत्वाचं आहे. मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि इनव्हर्स, हे जे तीन टॉपिक आहे खूप महत्वाचे. कॉमनली यांना थोडं अंडरस्टँड करून घ्या, एक ट्रिक मध्ये थोडं अंडरस्टँड करून घेऊ, जास्त काही नाही आपल्याला हे करायचं. आता सपोज मल्टिप्लिकेशन, सगळ्यात इम्पॉर्टंट मल्टिप्लिकेशन. सपोज ए हा एक मॅट्रिसेस आहे, मी घेतला 1 2 2 2 असा एक मॅट्रिसेस घेतला, आणि बी एक मॅट्रिसेस घेतला, मीने हे दोन मॅट्रिसेस घेतले, बी एक मॅट्रिक्स घेतला 0 1 2 3. पहिले काय करू आपण, मल्टिप्लिकेशन करू, मग ऍडिशन सबट्रॅक्शन करायचा प्रयत्न करू. मी काय करतो, ए इंटू बी मॅट्रिसेस करतो. नीट लक्षात घ्या का, मॅट्रिसेस मध्ये ए इंटू बी आणि बी इंटू ए इक्वल राहत नाही. मी परत सांगतो, मॅट्रिसेस मध्ये यांची जागा चेंज झाली, इक्वल राहत नाही. मग आपण ए इंटू बी करू पहिले. ओके, आणि जर मी बी इंटू ए केला तर व्हॅल्यू पूर्ण चेंज होतात. लक्षात घ्या का, मॅट्रिसेस मध्ये. तर पहिले काय करू, मी याला काय करतो, आता मल्टिप्लिकेशन करतो. आता लक्षात घ्या, हा 2x2 चा मॅट्रिक्स आहे, हा 2x2 चा मॅट्रिक्स आहे, तर यांचे आपल्याला व्हॅल्यू निघतात. यांचं आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. लक्षात घ्या, मल्टिप्लिकेशनचे रूल कसे, हा शेवटचा आणि हा पहिला हे दोन्ही सारखे असतील तर आपण मल्टिप्लिकेशन करतो. लक्षात घ्या का. मग किती झाला, 2 2 जा 4 आलं. कसं झालं. नेक्स्ट परत हा घ्यायचा आणि हा सेकंड आपल्याला ही पोझिशन देईल, ही याच्यानंतरची ही इकडे पोझिशन, इकडे पोझिशन, इकडे पोझिशन. ही फर्स्ट पोझिशन भेटली आपल्याला. आता सेकंड पोझिशन काढू. सेकंड पोझिशन साठी हा रो आणि हा कॉलम. हा काय बरं, 1 1 जा 1 प्लस 2 3 जा 6. बरोबर. नेक्स्ट आता हा रो घ्या आणि पहिला कॉलम घ्या. 0 1 जा 0, नंतर प्लस 1 1 2 जा 1 2 जा 2, नंतर 0 1 जा 0 प्लस 1 3 जा 3. मग तुमचं मॅट्रिसेस मल्टिप्लिकेशन काय आलं रे, 5 7 2 आणि 3. आलं लक्षात. अशा प्रकारे तुम्हाला मल्टिप्लिकेशन माहित पाहिजे. दिस इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ द मल्टिप्लिकेशन. पहिल्याचा रो, दुसऱ्याचा कॉलम. आता पुढे बघा, आता ऍडिशन बघू. ऍडिशन सबट्रॅक्शन, ऍडिशन सबट्रॅक्शन दोन्ही सारखे, एक तर ऍड करा, एक तर सबट्रॅक्ट करा. आता इकडे लक्ष द्या, मी हेच मॅट्रिक्स येतो, तुमचा ए मायनस बी घेतो. लक्षात घ्या का, तुमचा ए काय, तुमचा 1 2
0 1 मायनस बी काय तुमचा 1 1 2 3. याच्यामध्ये सिम्पली एकच काम करायचं, जो पण इलेमेंट असेल त्याच इलेमेंट सोबत तो सबस्ट्रॅक्ट होईल तर ऍड होईल. इथं सबस्ट्रॅक्ट लिहिलेलं तर सबस्ट्रॅक्ट करायचं, ऍड लिहिलं तर ऍड करायचं. मी सबस्ट्रॅक्ट करतो पहिले, हे मायनस बी करतोय तर मी काय करेल 1 - 1 0, 2 - 1 1, 0 - 2 -2, 1 - 3 -2. दिस इज युअर a मायनस बी. सपोज मी प्लस करतो 1 2 0 1 प्लस 1 1 2 3. सपोज मी प्लस करतो तर प्लस केल्यावर काय होतं रे 1 + 1 2, 2 + 1 3, 0 + 2 2, 1 + 3 4. This is your answer. You get this? Understood? लिहून घ्या. स्टार्टिंगला ते रो आणि कॉलम चुकून गेले होते त्याच्यामुळे. मला एक गोष्ट दिसते, तुमच्या मधले काही रिव्हिजन करत नाहीये. मॅथ वाले रिव्हिजन स्टार्ट करा. ती व्हिडिओ मधनं रिव्हिजन स्टार्ट करा, नाही तर स्वतःचं रिव्हिजन स्टार्ट करा. नाही समजत असेल तर टॉपिक. बेटा लाईट ऑन करून दे रे, सगळे लाईट ऑन कर. इकडचं लाईट ऑन कर का बेटा, हे लाईट ऑन करून दे, सगळे बटन ऑन करतो. रेकॉर्डिंग मध्ये ना माझा चेहरा काळा दिसायला लावून जातो हे लाईट नाही जळत तर. तुम्ही नाही बघितलं पण मला लगेच दिसतं. आता थोडा अंधार आहे म्हणून करायला लावलं. दिलं गेलं बघा. आता बघा ए, आता इनवर्स टॉपिक बघू. आता इनवर्स आपल्याला बघायचंय. इनवर्स कसं काढतो लक्षात घ्या. इनवर्स काढताना आपण दोन मेथड अप्लाय करतो. एक ती ट्रान्सपोजिशन वाली, चेंज करा रे, को फॅक्टर काढा रे. हा, को फॅक्टर काढून ऍडजॉइंट काढा आणि ऍडजॉइंट वरनं फॉर्म्युल्यामध्ये टाका. ओके, तर आपल्याला काय करायचंय की इथं म्हणजे ट्रान्सपोज मेथड, ट्रान्सफॉर्मेशन मेथड आणि जी फॉर्म्युला मेथड मध्ये कंपोजिट होते आपलं को फॅक्टर काढा, मायनर काढा, ते करायचं नाहीये. डायरेक्ट ट्रिक अप्लाय करायची आहे. टिप म्हणजे व्यवस्थित तुम्हाला ट्रिक माहित असेल तर काही गरज नाही एवढं मोठं सॉल्व्ह करायचं. आता तुम्हाला जर बघायला गेलं 11-12 ला तुम्ही काय करतात, तुम्ही सगळे क्वेश्चन जे ना ते मोठे मोठे सॉल्व्ह करतात. तुम्ही खूप मोठे सॉल्व्ह करतात. मग तेव्हा जाऊन तुम्हाला मार्क भेटतात. इथं बोर्ड एक्झाम नाहीये. आपण कोणती तर सीईटी जेवढं कमीत कमी वेळेमध्ये होईल तेवढा कव्हर होईल पेपर. आता इकडे काय करणार मी, मला इन्व्हर्स काढायचं आहे. तर इन्व्हर्स काढण्यासाठी मी काय करेन, फर्स्ट एक फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्सचा, इज इक्वल टू, तुमचा फॉर्म्युला काय बरं, 1 डिटर्मिनंट ऑफ ए आणि इनटू ऍडजॉइंट ऑफ ए. असा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून घ्यायचा.
नंतर एक कंडिशन पण आठवून ठेवायची, ए इंटू ए इनवर्स जो असतो तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो, हे पण लक्षात ठेवायचं. आता वेगवेगळ्या मॅट्रिसेसची टाईप आपल्याला ते बघायचे नाही, सिंग्युलर टाईप आहे, नल मॅट्रिक्स आहे, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, त्याच्याबद्दल आपल्याला नाही बघायचं. डायगोनल मॅट्रिसेस आहे, ते त्याला आपल्याला जास्त हिट नाही करायचं. इथं आपल्याला काय फोकस करायचं, इन्व्हर्स कसा काढायचा आहे. तर इन्व्हर्स काढण्यासाठी आपण काय करणार, फर्स्ट थिंग की जर कोणताही फंक्शन, सपोज मी एक मॅट्रिक्स घेतला बी सी डी, जर हा असा असेल आणि मला याचा बघा मला डिटर्मिनंट काढता येईल, मला काही प्रॉब्लेम नाही. डिटर्मिनंट एकदम इझी आहे. डिटर्मिनंटचा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट लिहू शकतात. ए डिटर्मिनंट ऑफ ए डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकता याचा, ए डी मायनस बी सी असा फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट इकडे लिहू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. मॉडिफाय करून घ्यायचं. जर मला यांनी सांगितलं ऍडजॉइंट काढायला लावला, तर ऍडजॉइंट साठी मी कोफॅक्टर काढेल, कोफॅक्टरला ट्रान्सपोज करेल आणि मग जाऊन माझा आन्सर निघेल, बरोबर ना. तर ऍडजॉइंट काढण्यासाठी, ऍडजॉइंट ए काढण्यासाठी मी काय करेल, आपली सिंपल कन्सेप्ट, ए आणि डी ची जागा चेंज करायची, इंटरचेंज करायची, म्हणजे इथं डी लिहायचं, इथं ए लिहायचं, आणि हा सी आणि बी ऍज इट इज, पण हा मायनस करून द्यायचा. दिस इज युअर ऍडजॉइंट. आलं लक्षात. This is the proper method to find the adjoint in the, not in board, where it is in a CET examinations. Clear? We want to use this format. Okay, this trick we want to use it there. But now let's see about the, if this matrix is a 2 by 2 matrices, if you will take the 3 by 3 matrices, for that matrices what you want to do, or more than that, जर 3 by 3 मॅट्रिसेस असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल, तर त्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट काढायला लय त्रास. तर कसं काढणार, मेथड आहे पण अशी नाहीये, ती थोडी वेगळी. कारण इकडे 4 एलिमेंट आहे भाऊ, तिकडे 9 एलिमेंट राहतात, आणि त्याच्यामध्ये अजून दुसरा जर तुम्ही 4 by 4 घेतला, त्याच्यामध्ये तुम्हाला 16 एलिमेंट भेटतील. मग तुम्हाला त्याच्यासाठी एक प्रॉपर मेथड माहित पाहिजे. ती म्हणजे कोणती असते, की आपल्याला लिहून घ्यायची असते. ती मेथड मध्ये आपल्याला काय करायचं, लिहून कॉपी पेस्टच करायचं असतं बस. मी तुम्हाला मागे पण शिकवली ती. आता बघा, जर मी हा तुम्हाला कोणता सांगितला, 2 by 2 मॅट्रिक्स साठी काढला आपण. आता आपण एक काम करतो, ऍडजॉइंट काढण्याची पद्धत 3 by 3 matrices. We want to find adjoint of the 3 by 3 matrices. How we want to find? Let's see. First, जर मी A घेतला 1 3 4 1 2 5 नाही 5 नाही घेत 2 6 1 2 1, हा मी काय घेतला, एक ए मॅट्रिक्स घेतला. आता या मॅट्रिक्सचा मला ऍडजॉइंट काढायचा. फर्स्ट थिंग काय करायचं, याला ऍज इट इज लिहून घ्यायचं, ऍज इट इज 1 3 1. नंतर 1 3 1 लिहिल्यानंतर 2 2 6 1 2 1 असं लिहिलं. मग काय करायचं रे, याची कॉपी इथं देऊन द्यायची. पहिला हा घ्यायचा, इथं कॉपी करायचा. इथं कॉपी केला तर इकडे काय 1 2 1, हा कॉलम जसा तसा इकडे उतरून घ्यायचा. सेकंड कॉलम इथं उतरून द्यायचा सेकंड टर्म मध्ये, म्हणजे इथं काय होऊन जाईल तुमचा 3 2 2. कळलं का. नेक्स्ट, हा जो फर्स्ट रो आहे हा इथं देऊन द्यायचा, म्हणजे 1 3 1 1 3. आणि सेकंड रो जो आहे तो इकडे उतरून द्यायचा 2 2 6 2 2. बघा काय केलं बघा, मी परत सांगतो. याला इथं लिहिलं, याला त्याच्या पुढे लिहिलं, हे झालं असे 5, टोटल 5. नंतर या पहिल्या रोला मी काय केलं, याचा खाली लिहून दिला. हा जसा तसा उतरून कॉपी केलाय. तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायचं बस, दुसरं काहीच करायचं नाही. नंतर हा सेकंड याचा खाली देऊन दिला, दॅट्स इट. मग नंतरची स्टेप, यांना कट करायचं, यांना कट करायचं.
समजले? आता काय करायचं, याचा आणि याचा डिटर्मिनंट म्हणजे याचा क्रॉस प्रोडक्ट डिटर्मिनंट काढायचा, याचा डिटर्मिनंट काढायचा, याचा डिटर्मिनंट काढायचा, नंतर याचा आणि याचा डिटर्मिनंट काढायचा, याचा आणि याचा डिटर्मिनंट काढायचा, याचा आणि याचा डिटर्मिनंट काढायचा, याचा आणि यांचा सगळ्यांचा डिटर्मिनंट काढायचा, आणि तो तुमचा काय असेल रे, ऍडजॉइंट ऑफ ए असेल. आता कसं काढणार बघा, मला याचं काढायचं आहे, मी लिहिल इकडे ऍडजॉइंट ऑफ ए. आता ऍडजॉइंट ऑफ ए लिहिण्यासाठी मी असं करतो, वो एक ब्रॅकेट देतो. आता काय करा, क्रॉस मध्ये बघा, 2 into 1 किती झाला, 2. 2 minus 12 किती झाला, 2 minus 12 बघा, 2 into 1 2 आणि 2 into 6 12 म्हणजे 2 minus 12 असं लिहितो मी पहिले. हळूहळू जाऊ आपण. नंतर सेकंड टर्म, जिथं क्रॉस येतो तुमचा सेकंड टर्म, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. मग करा 6 into 1 6 आणि 2 म्हणजे 6 minus 2 6 minus 2. इथं 2 2 जा 4 आणि 2 1 जा 2. बरोबर. नेक्स्ट आता हा 2 1 जा 2 मायनस 3 1 जा 3. बरोबर. पुढे जा. आता हा सेकंड बघा, 1 2 3 4 झाला. आता पाचवा याला बघा, 1 1 जा 1 1 1 जा 1, नंतर 3 1 जा 3 मायनस 2 1 जा 2, नंतर 3 2 6 3 जा 6 3 जा किती झाला 18 मायनस 2 1 जा 2, नंतर 2 1 जा 2 मायनस 6 1 जा 6, 2 1 जा 2 and 3 2 जा 6. मग बघा आता कसं येईल, याचं काय येईल रे, 2 मायनस 2 काय म्हणतात, 2 मधनं -10 गेला तर -10, सॉरी -12 गेला तर -10. आन्सर सांगून देतो मी. ओके, 6 मधनं 4 गेले, सॉरी 6 मधनं 2 गेले 4, 4 मधनं 2 गेला 2, 2 मधनं 3 गेले -1, 1 मधनं गेला 0, 3 मधनं 2 गेले 1, 18 मधनं 2 गेले 16 आणि 2 मधनं 6 गेला तर -4 आणि 2 मधनं 6 गेला तर -4. So this is your adjoint of 3/3 matrices. डोक्यात आलं का? आता A इनवर्स मला फाइंड आउट करायचं आहे. लक्षात घ्या, याचा मला A इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट कंडिशन, फॉर्म्युला बघा, A इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A अँड ऍडजॉइंट ऑफ E. तर काय करायचं, पहिले ऍडजॉइंट ऑफ A काढून घ्या रे. मग इकडे लिहा A इनवर्स इज इक्वल टू डिटर्मिनंट. डिटर्मिनंट कसं काढू आपण, याचा 2 3 जा 3 मायनस 2 1 जा 2. ओके, ऍडजॉइंट कसं काढतो रे आपण, या दोन्हीची जागा चेंज करू, 3 आणि 1 यांना मायनस करून देऊ, 1 2 ला मायनस करून देऊ आणि तुमचा आन्सर आलं, हा होऊन जाईल तुमचा 1, म्हणजे डायरेक्ट तुमचा आन्सर आला 3 -2 -1 1. दिस इज युअर A इनवर्स. बघा झालं कसं काढलं, हा तर 1 होऊन जातो ना, 3 मधनं 2 गेला म्हणजे तो 1 upon 1 म्हणजे 1, नाही लिहिला तरी चालतोय, काही प्रॉब्लेम नाहीये. Now if we will see this example, in that example what we will see, they are giving to us A inverse and B inverse. We need to find AB inverse, but always remember what is the formula of AB inverse is. Always remember AB whole inverse is equal to B inverse into A inverse. लक्षात घ्या, हा फॉर्म्युला तुम्हाला कायम पाठ करून ठेवायचा आहे आणि आयडेंटिटी वाला फॉर्म्युला महत्वाचा आहे. ओके, जर मी याला ब्रॅकेट मध्ये टाकला तर हे जागा चेंज करतात आणि दोन्हींना इन्व्हर्स लावून देतात. दॅट्स इट. लक्षात घ्या का, मी तुम्हाला बोललोय A पुढे राहिला B मागे राहिला, B पुढे राहिला A मागे राहिला, यांची व्हॅल्यू डिफरंट येते, सारखी राहत नाही मॅट्रिक्स मध्ये. नंतर बघा, आता मी काय करेल,
मला ए इनवर्स दिला, बी इनवर्स दिला, मी काय करेल, प्रोडक्ट घेऊन घेईल. सिंपल आहे. मग मी काय करेल रे, बी इनवर्स इंटू ए इनवर्सचं प्रोडक्ट घेईल. पहिले बी इनवर्स लिहा. तुमचं काय दिलेलं आहे, 1 - 3 0 1 आणि तुमचा ए इनवर्स काय दिलेला आहे, 2 - 3 - 1 2. आपण आता मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतो रे, पहिल्याचा रो घेतो, दुसऱ्याचा कॉलम. मग घ्या ना, याला घ्या मग, हा आणि हा, पहिला रो आणि पहिला कॉलम, हे दोन्हींना घ्या पहिले. या मॅट्रिक्सचा आपण रो घेऊ, या मॅट्रिक्सचा आपण कॉलम घेऊ. तर पहिला रो आणि पहिला कॉलम घ्या. आता 2 1 जा 2, बरोबर ना, 2 1 जा 2 प्लस 0 - 1 0 होऊन जातो, 0 असते. मल्टिप्लिकेशन झाला कोणताही नंबर 0 सोबत. तर नेक्स्ट पहिला रो आणि दुसरा कॉलम. तर बघा 3 1 जा 3 म्हणजे -3 प्लस 0 2 जा 0, बरोबर ना. नेक्स्ट दुसरा रो आणि पहिला कॉलम. दुसरा रो काय तुमचा -3 इंटू 2 -6 प्लस 1 इंटू -1 मग इकडे मी -1 लिहून टाकतो. ओके. नेक्स्ट दुसरा रो आणि दुसरा कॉलम -3 प्लस 9 1 2 जा 2, बरोबर ना. आता बघा आन्सर काय येईल बरं, 2 - 3 - 7 and 11. Just find out where it is. 2 - 3 - 1. Okay. C is your correct option. Is it? बरोबर ना, बघून घ्या का. तर सी तुमचा करेक्ट ऑप्शन आहे, चेक करून घ्या. असे क्वेश्चन्स येतात म्हणून व्यवस्थित तयारी करा. इथं लक्ष द्या. हा जर हा आला याचा फॉर्म्युला, आता बघा, हा ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, लक्षात घ्यायचा. जर ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए घेतला मीने, तर याचा फॉर्म्युला काय असतो तुमचा, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन तुमचं काय असतं रे, मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू, म्हणजे ए मॅट्रिक्स इंटू ऍडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स, यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं मला फॉर्म्युला हा भेटतो. एक काम करा, मला काय दिलेलं इथं, हा दिलेला आहे, मग मी इकडे हा लिहितो 20 0 0 20. आता मला सांगा दोन्ही मध्ये काय कॉमन निघेल रे, कॉमन काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स मी साईडला काढली तर याच्यामध्ये काय कॉमन दिसतं, 20. मग मी इकडे काय करेल, 20 कॉमन काढला तर मला आयडेंटिटी मॅट्रिक्स काय भेटतो रे तुमचा, 1 0 0 1. हा माझा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता कम्पेअर करा, हा डिटर्मिनंट आहे, हा आहे, हा तुमचा आहे आणि हा तुमचा डिटर्मिनंट आहे. बघा मग आता 20 कुठे आन्सर आहे, कोणता ऑप्शन 20 आहे तुमचा, डी. तुमचा आन्सर आला डी. इझी ना. केव्हा इझी राहील, वेन यू नो द फॉर्म्युलाज. अगोदर आपले सेक्शन झालेले आहे, आता थोडं ट्रिक यूज करा, फॉर्म्युले लर्न करून घ्या, जेवढे मी काढून दिलेले तेवढे मागे व्यवस्थित लक्षात घ्या. वी नीड टू अंडरस्टँड द फॉर्म्युलाज. use the formulas and find out the answers. That's it. Clear? बघा काय सांगितलंय, इफ द मॅट्रिक्स ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि सच दॅट AX इज इक्वल टू आय दिलेला, वेअर आय इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स सांगितलंय. मला एक्स फाइंड आउट करायचं. सिंपल आहे, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, ए इनवर्स इज इक्वल टू आय असतो आणि इकडे हा फॉर्मेट काय दिलाय, AX इज इक्वल टू आय, म्हणजे हे दोन्ही तर सारखे झाले. सिंपल, कळलं का. मग काय झालं, तुमचा ए इनवर्स तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. आणि ऍक्च्युली बघायला जाऊ ना, क्वेश्चन मध्ये समजलं नाही की ए इनवर्स मागितला त्यांनी. क्वेश्चन कसा ट्रिक आहे बघून घ्या का. क्वेश्चन मध्ये एक्स फाइंड आउट करायला लावला, असं नाही सांगितलं तुम्हाला इनवर्स पाहिजे. डोक्यात काय बोलतोय लक्षात घ्या. एक्स फाइंड आउट करायला लावला, याचा अर्थ तुम्हाला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. इनवर्स मध्ये हा फॉर्म्युला परत रिपीट होईल. हा फॉर्म्युला आला, याचा अर्थ तुम्हाला इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. कळलं का, समजलं. आता बघा काय करू मी, ए इनवर्स काढण्यासाठी आपण काय करतो, ऍडजॉइंट पाहिजे. ए इनवर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए.
आता डिटर्मिनंट ऑफ ए, याचा डिटर्मिनंट घ्या, याचा डिटर्मिनंट काय झाला 3 मायनस किती झालं काय बरं 8 मायनस 8 3 मायनस 8 तुमचा डिटर्मिनंट झाला बरोबर. मग ऍडजॉइंट कसं करतात रे आपण, ऍडजॉइंट कसं करतो आपण, या दोनचं चेंज करा मग क्रॉस म्हणजे या दोनची जागा चेंज करा, वरती 3 लिहा इकडे 1 लिहा, हा 4 आहे आणि हा 2 आहे, यांना दोन्हींना मायनस करून द्या. तुमचं काय आन्सर आलं -1/5 इंटू 3 -2 -4 1. आता इकडे बघा, लक्षात घ्या ट्रिक कसं बघा, समोरच्या व्यक्ती कसा ट्रिकी क्वेश्चन विचारतोय आणि ऑप्शन कसा देतोय. आता बघा इकडे ऑप्शन चेक करा आहे का, -5 वाला ऑप्शनच दिसत नाही. -1/5 आहे का कुठे. मग इथं समोरच्याने काय ट्रिक केली आहे, मायनस साईनला मध्ये टाकून दिलं. आता जर मी मायनस साईन मध्ये टाकेल तर चेक करायचं. बघा मी परत सांगतोय, याला बघा एवढा आन्सर जर दिसत असेल तर ओके, पण इथं साईन महत्वाची म्हणजे क्वेश्चन 99% तुमचं इकडे सॉल्व, पण 1% तुम्हाला इथे रॉंग करायला तयार आहे. डिटर्मिनंट काढूनच घ्यायचं, सोडायचं नाही, कारण ती मायनस साईन मध्ये देऊन देतील ते. आता जर मी मायनस साईन मध्ये टाकली तर काय होईल रे, तुमचा इकडे 1/5 राहील, हा काय होऊन जाईल तुमचा -3, हा प्लस होऊन जाईल 2, हा बी प्लस होऊन जाईल आणि हा -1, म्हणजे तुमचं बघा आता -3 -3 हा दिसला 4 आणि -1, मग तुमचा ए इज करेक्ट ऑप्शन. कळलं का. आता बघा या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, इफ ए हा मला एक मॅट्रिक्स दिलेला आहे, हा मॅट्रिक्स मला दिलेला आहे आणि मला इन्व्हर्स काढायचं या मॅट्रिक्सचा, म्हणजे मला ए दिलेला आहे पण मला काढायचं कसं याचं आहे. आता काय करावं लागेल, पहिले याची व्हॅल्यू काढावं लागेल, मग ऍड सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन करून काय करावं लागेल, त्याचा इन्व्हर्स काढावा लागेल. इन्व्हर्स काढणं एकदम अवघड नाहीये, पण अशा प्रोसेसमध्ये अशा क्वेश्चन मध्ये जर टाइम भेटला तर याच्याकडे जायचं. मी अगोदर सांगतो काय सांगतो बघा, लक्षात घ्या. पीसीएम मध्ये जर तुम्हाला टाइम भेटला तरच तुम्ही याचा वरती जायचं आहे, त्याचा व्यतिरिक्त याचं काय टर्न व्हायचं नाही या क्वेश्चन कडे. बाकी अटेंड करा, टाइम भेटला तर यू वॉन्ट टू यूज युअर ब्रेन अँड यू वॉन्ट टू सॉल्व. क्लिअर. नेक्स्ट थिंग, मला आता याचा इन्व्हर्स काय आहे, पण मला हा काढावा लागेल पहिले. मग मी काय करेल, 2 × a² + 5a, मला हा काढावा लागेल. मग करा, लिहा 2 × a². a² ला तुम्ही कसं लिहिणार बघा, लक्षात घ्या. 2 - 1 - 1 3 इंटू 2 - 1 - 1 इंटू 3 असं लिहिणार, प्लस 5 टाइम ऑफ 2 - 1 - 1 3. बघा आता तुमच्याकडे डिपेंड करतो, तुमच्याकडे खूप मेथड आहे. मी कॉमन काढून पण काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. कॉमन नाही पण काढलं तरी चालतोय, नंतर मल्टिप्लिकेशन करायचं, एक वेळा करून घ्या, नंतर काही प्रॉब्लेम नाही. आता मी काय करेल, या 2 ला मध्ये नंतर टाकेल, यांचं मल्टिप्लिकेशन करून घे स्क्वेअर वाल्यांचं. आता यांचं मल्टिप्लिकेशन करणार, एक वेळा मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला, यांचं जर स्क्वेअर करायला गेलं तर आता आपल्याला माहिती याचा आपण रो घेतो आणि याचा आपण कॉलम घेतो, करा दो. इथं फास्ट करावा लागेल ना, लक्षात घ्या, टाइमपास नाही करायचा एक्झाम मध्ये. 2 × 2 = 4, इथं 2 लिहितो, 2 × 2 = 4 मायनस -1 इंटू -1 + 1 म्हणजे -1 होऊन जाईल, बरोबर ना. सॉरी +1 होऊन जाईल, आपण प्लस करतो ना. नंतर हा घ्या, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम, 2 -2 झाला, -3 हा झाला -3. नंतर हा घ्या, दिस -1 2 जा -2 3 -3 जा -3. नंतर -1 इंटू -1 + 1 प्लस 3 3 जा 9. इज इट. प्लस एक काम करा, आता 5 ला येते, आता इथं तर याचं मल्टिप्लिकेशन होऊन गेलं, आता याचा एक 5 मध्ये टाकून द्या. 5 मध्ये टाकला तर काय होऊन जाईल रे, हा तुमचा हा 10 होऊन जाईल, -5 आणि हा तुमचं काय होऊन जाईल 15 +15. इथं हा तुमचा काय होऊन जाईल 5 -5 आणि हा 10 प्लस
सॉरी 10 -5 and 15. आता काम करा, या 2 ला मध्ये टाकून द्या. 2 ला मध्ये टाकल्यानंतर आता मी डायरेक्ट टाकून देतो. 2 ला मध्ये टाकल्यानंतर हा काय होऊन जाईल तुमचा 10, हा तुमचा -10, हा तुमचा -10 आणि हा तुमचा काय होऊन जाईल रे 2 ला मध्ये टाकलं तर 20. बरोबर. आता ऍडिशन काय करतो आपण, 10 + 10 किती झाला रे 20. बरोबर. -10 आणि -5 किती झाला -15. प्लस करतोय, मायनस मायनस हा बी -15 होऊन जाईल आणि हा 20 आणि हा 15 म्हणजे हा +35. दिमाग में उतरा कुछ, आलं लक्षात. मेजॉरिटी अशा क्वेश्चन मध्ये ऑप्शनचा ना इथे चेक करून घ्यायचं एक वेळा, लगे ऑप्शन समजून जाईल, लगे तुमचं करेक्ट आन्सर करायचं. का सांगतोय, कारण एवढं दिन दिलेलं आहे ते ऑप्शन सोबत छेडछाडणी करणार. जसं मागच्या क्वेश्चन मध्ये केलं होतं सगळे सारखे सारखे दिसत होते, इथं तसं नाही राहणार. लक्षात घ्या, इथं काही ना काही मायनस साईन आहे तर प्लस साईनचा इश्यू असेल. डिटरमिनंट काढता आलं तर काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. डिटरमिनंट तुमचा हा देणार आहे. ओके. आता इकडे लक्ष द्या, हा तुमचा ए झाला. जर तुम्ही याचा डिटरमिनंट पण काढायचा प्रयत्न केला, पण याचं म्हणणं तुम्हाला कॉमन एक गोष्ट काढावं लागेल, ती म्हणजे मॅट्रिसेस मधनं काय कॉमन काढावं लागेल. लक्षात घ्या का, तुम्हाला 5 कॉमन निघेल तर 5 कॉमन काढावा लागेल. पण इथं आपण ते नाही करणार. डायरेक्ट आपण शेवटचा जो ब्रॅकेट आहे याला चेक करायचं, व्हेरीफाय करायचं. सारखा भेटल्यावर टिक करून मोकळं व्हायचं. कळलं का. आता पुढे एवढं आपल्याला ए नाही, हा आपल्याला काय भेटलाय 2a² + 5a हा आपला भेटला. आता याचा इन्व्हर्स मला काढायचा. आता याचा इन्व्हर्स कसं काढणार बरं, याचा मी ऍडजॉइंट काढतो. ऍडजॉइंट ऑफ दिस, याचा ऍडजॉइंट काय असतो रे, सिंपल आहे, यांची जागा चेंज करून द्या. यांची जागा चेंज केली, पहिले एक काम करा, यांची जागा चेंज केली तर हा का होऊन जाईल इकडे 35, इथं 20, 15 येतं, हा 15 आणि हा बी 15. हा हे दोन्ही मायनस आहेत, हे दोन्ही प्लस होऊन जातील. बरोबर. दोन्ही मधनं 5 बाहेर निघतो तर 5 काढून घ्या. 5 बाहेर निघेल. लक्षात घ्या, इथं 5 काढेल. जर मी इथं 5 काढलं तर तो इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये येतो. इथं इन्व्हर्टेड फॉर्म मध्ये येतो, म्हणजे 1/5 असं करून निघतो. 1/5, 5 काढला तर 7, हा झाला तुमचा 3, हा झाला तुमचा 3 आणि हा तुमचा झाला काय 4. आता चेक करा रे, तो ऑप्शन दिसतोय का नाही, 5 3 3 4, 5 3 3 4 दिसतोय तुम्हाला, 5 3 3 4 कुठे दिसतोय का, 5 3 3 4 हा फॉर्मॅट दिसतोय का, चेक करा. 5 3 3 4 पहिला बघा 5 3 3 4 आहे, बाकी सगळे मायनस मायनस प्लस मायनस आहे, दिसतंय ना, म्हणजे याचा अर्थ तुमचा करेक्ट ऑप्शन झाला हा. फक्त ऍडजॉइंट काढून, अशा मोठ्या याच्यामध्ये फक्त ऍडजॉइंट काढा, क्लिक करून मोकळं व्हा. कळलं का. पण सारखे ऑप्शन असतील आणि मायनस प्लसचा डेफिनेशन म्हणजे प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला इथे डिटरमिनंट बी काढावं लागेल. तुमचा जे डिटरमिनंट असेल याचा डिटरमिनंट काढून घ्या. याचा डिटरमिनंट काय येईल बरं, कॉमन काढलाय तर याचा डिटरमिनंट सांगा. याचा डिटरमिनंट काय येईल, 7, हा तुमचा 28 मायनस हा तुमचा 9, म्हणजे हा काय म्हणजे तुमचा 1/9 मायनस केले किती झाले, याच्यामधनं 9 मायनस केले 19. बरोबर. ओके, 19 इंटू हा 5 इकडे मल्टिप्लाय होऊन जाईल. आता 9 5 जा 45, 4 कॅरी, 9 1 जा 9 and 4 95, 1/95 होऊन गेला. बघा हा यांचा 95 आला, 1/95 आला आणि तो शेवटचा पण आला. से ऍडजॉइंटला बघायचं, तुमचा ए आन्सर इज अ करेक्ट आन्सर. दॅट्स इट. कळलं का. ही ट्रिक आठवण द्यायची का, जर समोरच्यांनी आपल्याला हे फाइंड करायला लावलं, याच्यासाठी एक फॉर्म्युला असतो, हा म्हणजे डिटरमिनंट फॉर्म्युला. लक्षात घ्या, जर मी हे तुमचा ए काय तुमचा हा इलेमेंट आहे, मॅट्रिक्सचा हा इलेमेंट आहे, हे जे आहे ना हे तुमचा ए, A1 A2 A11 A33 हे तुमच्या एचे हे काय इलेमेंट्स या मॅट्रिक्सचे इलेमेंट्स. आणि तुमचा ए काय असतो रे, ए तुमचा असतो काय कोफॅक्टर्स असतो. काय असतो, कोफॅक्टर्स.
यांनी काय सांगितलंय की इलेमेंट आणि कोफॅक्टरचे दोन्ही सेम पोझिशनचे असले त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आणि त्यांची सम केली तर त्यांचा आन्सर काय येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. तर अशा टायमाला आपण काय करायचं, सिम्पली एकच काम करायचं, डायरेक्ट डिटर्मिनंट काढायचा, याचा 3x3 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा. कधी पण तुम्हाला हा असा विचारला जाईल, कसं चेक करणार बघा, इथं पहिला 1 1 1 1 1 1 पहिला जो तुमचा दिलेला आयची व्हॅल्यू सगळीकडे 1 1 1 1 दिलेली आहे, इथं 2 2 2 2 दिलेली आहे आयची व्हॅल्यू, आणि आयची व्हॅल्यू 3 3 3 सेम दिलेली आहे. याचा अर्थ काय झाला की तुम्हाला याचा अर्थ याचा डिटर्मिनंट फॉर्म करायचा आहे. म्हणजे तुम्हाला सिम्पली काय फाइंड आउट करायचं आहे, डिटर्मिनंट फॉर्म करायचं आहे. आता डिटर्मिनंट कसं काढतो रे, आपण काय करतो, हे 1 लिहितो, यांचा क्रॉस करतो, याचा क्रॉस केला तर काय होतं 8 मायनस 2 होऊन जाईल, नंतर मायनस घेतो 3 घेतो, नंतर हे कट करतो, नंतर मायनस आणि हा -4 होऊन जातो, मायनस याचा आणि याचा मध्ये 2 होऊन जातो, नंतर याला क्रॉस करतो, याला क्रॉस करतो, या दोन्हीचं प्लस 3 घेतो, 3 नंतर काय होतं या -1 इंटू -1 -1 -1 इंटू 1 -1 नंतर -2 इंटू 1 2 -2. आता याला सॉल्व्ह करा रे, याला सॉल्व्ह केला हा 1, याचं सबट्रॅक्शन काय याचं 6 -3 आहे. आता बघा हा 3 आहे आणि हा काय 6 आहे, दोन्ही मायनस आहे, -6 आणि -3 मल्टिप्लिकेशन काय येईल रे, +18, बरोबर ना. लक्षात घ्या, इथं प्लस आहे, इथं हा मायनस आहे, -3 आणि प्लस का होऊन जाईल, हा आन्सर मायनस देईल, आणि हा 3 इंटू 3 काय होऊन जाईल 9 होऊन जाईल. लक्षात. आता इथे काय होईल बरं, याचं म्हणणं 18 मधनं 9 गेलं तर किती होतात रे तुमचे, 6 + 9 होतो, 6 + 9 म्हणजे 15. चेक करा रे 15 कुठे आहे रे तुमचं, 15 इज युअर डी ऑप्शन, सो करेक्ट ऑप्शन इज डी. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. आलं लक्षात. लाईक दॅट यू वॉन्ट टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन्स. लेट ए हा एक फॉर्मेट आहे, या फॉर्मेट मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की हा ए मला दिलेला आहे, मला बी पण दिलेली आहे, आणि याच्यामध्ये बघा कॉम्बिनेशन देऊन दिलेलं आहे, कॉम्बिनेशन दिसतं ना C1, बरोबर ना, कॉम्बिनेशन देऊन दिलेले आहे. आता लक्षात घ्या, इथं जर मी सांगायला गेलो, इथं तुमचं बघा एक लक्षात घ्या, हा जो बी लिहिलेला आहे ना, हा C3 म्हणजे तुमचा काय असतो रे, फॉर्म्युला काय असतो आपला, NCR चा फॉर्म्युला काय असतो, n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल n मायनस r फॅक्टोरियल असं लिहितो, आपला याचा फॉर्म्युला आहे. ते काम करा, व्हॅल्यू काढून घ्या, मी टाकेल 3, मग इकडे n ची व्हॅल्यू 3 आहे तुमची, 3 अपॉन r ची व्हॅल्यू 1 आहे, 1 फॅक्टोरियल, इथं 3 मधनं 1 गेलं तर 2 फॅक्टोरियल होऊन जाईल. आता इकडनं मी काय करेल, 3 इंटू 1 फॅक्टोरियल 1 जातो, नाही गेला तरी चालतो, 3 इंटू 2 फॅक्टोरियल करेल, अपॉन 2 फॅक्टोरियल करेल, 2 फॅक्टोरियल कट झाला, आन्सर आला 3. सिंपल, बरोबर. मग इथं मी लिहू शकतो, इथं 3 लिहू शकतो, मग इकडे काय लिहिल, -3 ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए, बरोबर ना. लक्षात घ्या, अशा प्रकारे काढतो आपण. आता इकडे याची व्हॅल्यू पण 3 असेल, ऍडजॉइंट ऑफ ए, याची व्हॅल्यू 1 असेल, लक्षात घ्या दोन्ही सारखे असतात, याची व्हॅल्यू 1 असते, 1 म्हणजे 1 लिहिला नाही लिहिला, ऍडजॉइंट ऑफ ए क्यूब, इथं स्क्वेअर आहे, क्वेश्चन मध्ये इथं स्क्वेअर आहे, अरे इथं नाही, इथं स्क्वेअर आहे, बघा इथं स्क्वेअर आहे, ऍडजॉइंट ऑफ एचा वरती स्क्वेअर आणि तिथं क्यूब आहे. बघा लक्षात घ्या, हा कोणता फॉर्मेट आहे, एक फॉर्म्युला आपला, कोणता फॉर्म्युला असतो रे, ए मायनस बी चा क्यूब, ए मायनस बी चा क्यूब काय असतो फॉर्म्युला, ए चा क्यूब, लक्षात घ्या का, ए चा क्यूब काय असतो सांगा बरं, -3a² बी, आठवण आहे ना, प्लस
3ab² मायनस बी क्यूब. हा फॉर्म्युला असतो आपला क्यूबवाला, जर माहित असेल तर. आपण 10वीला चाललो का रिटर्न. फॉर्म्युले खूप महत्वाचे आहे, आयडेंटिटी अप्लाय करावी लागते. असेच क्वेश्चन येणार आहे, मी अगोदर सांगतो. आता एक काम करा, जर मी इथं आय म्हणजे तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे 1 असतो, लक्षात घ्या. मी जर इकडे असं केलं 1 मायनस नाही तर आय मायनस करतो तर 1 करतो, फक्त 1 करतो, फक्त 1 आणि इकडे काय रे तुमचा ऍडजॉइंट ऑफ ए केला आणि याचा क्यूब घेतला तर पहिला 1 आहे म्हणजे 1चा क्यूब. 1चा क्यूब लिहा, फरक पडत नाही. मायनस 3 इंटू एचा स्क्वेअर. एचा स्क्वेअर म्हणजे 1 रे, 1चा स्क्वेअर काय असतो रे, आज इथे जातो 1 राहतो, काही प्रॉब्लेम नाहीये. बी काय तुमचा ऍडजॉइंट ऑफ ए, बरोबर. नंतर +3, आता +3 ए म्हणजे तुमचा 1 माना, 1च असेल, 1 मल्टिप्लाय केला नाही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि बी तुमचा काय आहे, ऍडजॉइंट ऑफ ए, इथं स्क्वेअर आहे इथं स्क्वेअर लागेल. मायनस बी तुमचा ऍडजॉइंट ऑफ ए आहे, इकडे लिहू घ्या ऍडजॉइंट ऑफ ए चा क्यूब. आता लक्षात घ्या, दोन्ही सारखे चेक करा. इथं फक्त आयच्या जागेवर तुम्ही 1 पण लिहिलं तरी काही फरक पडत नाही, लक्षात घ्या. आयच्या जागेवर 1 पण लिहिलं तरी फरक पडत नाही, कारण तो काय असतो, तो 1 असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, लक्षात घ्या का. मग हे दोन्ही चेक करा, सेम आहे ना. मग याचा अर्थ काय झाला रे, हा तुमचा काय झाला, तुमचा ए झाला आणि हा तुमचा बी झाला. म्हणजे मी याला काय लिहू शकतो, बी इज इक्वल टू ए मायनस आय मायनस ऍडजॉइंट ऑफ ए चा होल क्यूब. हा आपला एक फॉर्म्युला भेटला, बरोबर. आता तुमच्याकडे आय ची व्हॅल्यू आहे, ऍडजॉइंट ऑफ ए ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे, यूज करा, टाका. बरं कसं करणार, बरं कसं करणार, सिंपल आहे बघा, लक्षात घ्या. मी काय करेल, आय ची व्हॅल्यू घेईल, तोपर्यंत आपण एक काम करतो, या क्यूबला नंतर करू. पहिले आय मायनस ऍडजॉइंट ऑफ ए काढून घेतो. आय काय तुमचा 1 0 0 1, हा तुमचा आय असतो, म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. नंतर बघा इथे काय तुमचा मायनस ऍडजॉइंट ऑफ ए. आता ऍडजॉइंट ऑफ ए काय करतो रे, 2x2 मॅट्रिक्स आहे, दोन्हीची जागा चेंज केली, इथं 2 राहील, इथं 2 राहील, दोन्हीची साईन चेंज केली तर हा 1 होऊन जाईल, 0 राहील, काही प्रॉब्लेम नाही, बरोबर ना. ऍडजॉइंट केला, आता मायनस करून घ्या. मायनस केल्यानंतर काय होईल, 1 मधनं 2 गेला तर किती होतं रे, -1. 0 मधनं 1 गेला तर इकडे काय होईल, -1. 0 मधनं 0 गेला 0. 1 मधनं 2 केला तर -1. हा तुमचा काय झाला रे आन्सर, कशाचा, याचा बीचा. पण इथं क्यूब आहे ना, आपण काय करू आता, याला एक काम करतो मी, आय म्हणजे बीचा क्यूब, बी का तुमचा क्यूब आहे, मग एक काम करतो, त्याला क्यूब देतो. क्यूब देणार म्हणजे काय रे, -1 0 -1, याला 3 वेळा लिहायचं, -1 -1 0 -1 -1 0 -1. आता मल्टिप्लाय करा, या दोन करा, मग नंतर त्याच्यासोबत करा. आलं लक्षात. इथं करतो मी, हे लिहिलं गेलं ना. आता तुम्हाला बी दिलेला आहे, बी चे मल्टिप्लिकेशन करा. बी इज इक्वल टू, आता काम करा, याचा मी काय घेईल रे, हा पहिले इथे लिहून घेतो, -1 -1 0 -1 इंटू -1 -1 0 -1 इंटू -1 -1 0 -1 असं लिहिलं. पहिले या दोनचा करतो, या दोनचा केला तर काय रे, पहिला पहिला रो घेतो आपण, पहिला कॉलम घेऊ, बरोबर. मग 2 आणि हा 1 1 जा 1, हा +1 होऊन जाईल, प्लस हा 0 होऊन जाईल. नंतर हा घ्या, मग हा घ्या, -1 -1 1 होऊन जाईल, +1 +1 होऊन जाईल. नंतर हा घ्या 0 0 -1 0 होऊन जाईल, प्लस हा बी 0 आहे, 0 होऊन जाईल, 0 -1 0 होऊन जाईल, -1 इंटू -1 +1 होऊन जाईल.
हा तुमचा काय झाला -1 -1 0 -1 बरोबर. याची व्हॅल्यू काय येईल रे तुमची, याची व्हॅल्यू मी 1 लिहून घेतो, याची व्हॅल्यू मी 2 लिहून घेतो, याची व्हॅल्यू मी 1 लिहून घेतो, 0 + 0 म्हणजे 0 लिहून घेतो. आता डायरेक्ट करा. आता डायरेक्ट केलं म्हणजे काय, परत करा. याची आणि याची व्हॅल्यू बघा, याची आणि याची व्हॅल्यू, हा आणि हा घेतला, सॉरी याचा रो घेतला आणि याचा कॉलम घेतला. रो आणि कॉलम घ्या, 1 आणि 1 -1 प्लस 0 इथं. आता हा घ्या, 1 आणि -1 म्हणजे तुमचा -1, 2 आणि हा -2 0. मग हा बघा, हा घ्या 0 आणि -1 0, 1 आणि 0 0, नंतर 0 आणि -1 0, 1 आणि -1 -1. हा तुमचा काय आला रे बी. आता बी कसा येईल बरं, हा तुमचा -1 -3 0 आणि -1, हा तुमचा बी आलेला आहे. पण क्वेश्चन बघा, ऑप्शन मध्ये असं मॅट्रिक्स दिलेला आहे का, नाही. क्वेश्चन काय विचारला आहे, सम ऑफ ऑल एलिमेंट ऑफ द मॅट्रिक्स बी, म्हणजे बी चे जेवढे एलिमेंट आहेत त्यांची सगळ्यांची ऍडिशन केली. जर मी ऍडिशन केली यांची -1 -3 -1 -0 म्हणजे सगळ्यांची ऍडिशन. का बरं मायनस रे, कारण सगळे मायनस आहे म्हणून. मग घ्या, हा 0 नाही पण दिला तरी चालतोय. मग करा भाऊ, हा मायनस मायनस मायनस, हा काय होऊन जाईल बरं, -5. तर चेक करा रे, -5 आहे का आन्सर, चेक करा, इथे या आहे. दिस इज युअर करेक्ट ऑप्शन. कळलं का.